कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पार पडलेल्या आजगोली जिल्हा परिषद गटाच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे। या विजयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गोटामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। विजयानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनिर्वाचित सदस्य विक्रांत जाधव यांनी विरोधकांवरती सडकून टीका केली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांना मी कुठेही मोठे आव्हान आहे असे वाटत नव्हते। त्यांनी जाणीवपूर्वक मला हलक्यात घेण्याची चूक केली, मात्र मी त्यावेळी टीकेला उत्तर न देता केवळ माझ्या कामावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते असे ते म्हणाले आहेत। मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं, कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो। परंतु मला काही लोक ते असं समजत होते की ते समोरची लोक आव्हानच नाहीयेत। मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं, परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रांत जाधव काय चीज आहे। असं आहे, आपण जर बघितलं तर 2022 साली जेव्हा पक्ष फुटला आणि जेव्हा पक्षाचे 2 तुकडे झाले त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या भागातली मंडळी ही शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्याच्याचमुळे कुठेतरी नाही म्हटलं तरी आता हे घडताना दिसतंय। परंतु ठीक आहे, आम्ही बसू, यावरती आम्ही विचार करू आणि पुढे वाटचाल करू।